नमस्कार मंडळी, सगळेजण कसे आहात? आशा करते की जगाच्या ज्या पण कोपऱ्यात आहात, भारतामध्ये आहात किंवा भारताच्या बाहेर आहात, तर तिथे खूप मस्त आहात, स्वस्त आहात, खात पीत आहात, आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय करत आहात. आणि मस्त आणि स्वस्त नसाल ना, तर कधी ना कधीतरी होऊनच जाल. तर चला, आजचा हा छोटासा आपण एक व्हिडिओ चालू करूया. सो आजच्या ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आता इकडे मागे बॅकयार्डमध्ये आणलं आहे. सो आय नो माझे केस थोडे व्हाईट झालेत ना, आता त्याचं पण काम आहे, सांगते तुम्हाला थोड्या वेळात. सो आत्ता हे जे तुम्हाला दिसतंय, म्हणजे मी आता तुम्हाला असं फिरवून दाखवते. या बाजूला आमची झाडं आहेत. मागच्या वेळेला मी तुम्हाला माहितीने दाखवलं का नाही, हा जो पोर्शन आहे तो नवीन फेन्सचा केलेला आहे. तर चला मी तुम्हाला घेऊन जाते, ठीक आहे. सो हां, हा बघा. सो हा जो तुम्हाला पोर्शन दिसतोय ना, हा सगळा फेन्सचा पोर्शन आहे. हा नवीन करून घेतलेला आहे, असा काटकोनामध्ये हा असा करून घेतलेला आहे पूर्ण. ओके. आणि हे बघा, आता हे मागचं सगळं जे आहे इकडे ॲक्च्युली आमची शेड होती. म्हणजे पूर्ण असं एन्क्लोज होतं, हे सगळं असं छोटंसं घर होतं. ते आम्ही पूर्ण डिमॉलिश केलं. माझा भाऊ मदतीला आलेला आणि सगळं, कदाचित मी असेल बघेन माझ्याकडे व्हिडिओ असेल तर. आणि ते हे एवढं थोडं लाकूड त्याच्यातून उरलेलं आहे. तर आम्ही आता काहीतरी DIY करणार आहोत. आणि हे जे आहे, हे सगळं जे आहे ते आता सगळं ठीक करायचं आहे. इथे खूप जास्त मेस होता आणि मी इथे थोड्या, बघा मी तुम्हाला दाखवते, हे खूप जुनं आहे. म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे ते खूप जुनं आहे. आणि इथे मी छोट्या छोट्याशा भाज्या लावलेल्या आहेत. हे बघा, हे टोमॅटोचं झाड लावलेलं आहे. हे पण टोमॅटोचं झाड आहे. ही आपली भोपळी मिरची आहे. हे काय पडलेलं आहे खाली? हां, नाही, हे टोमॅटो आहे आणि ही भोपळी मिरची आहे. हे जे आहे ते वांगी आहेत, आय फील. ही आणि हे वांग्याचं झाड आहे. आणि हे जे तुम्हाला दिसतंय ना, हे बघा, छोटी छोटी फुलं पण आली आहेत. कदाचित मिरच्या पण यायला लागल्या आहेत. अय्या, केवढा सुंदर आहे. तर हे मिरच्या आहेत, हे बघा. सो हा सगळा भाग जो आहे तुम्हाला सगळा क्लीन करायचा आहे, ठीक आहे. आणि हा सगळा पोर्शन जो तुम्हाला दिसतोय, हा सगळा आता असा क्लीन करायचा आहे. आणि आमचा इकडे जे हे दगड आहेत, हे सगळे काढून टाकायचे आहेत, ठीक आहे. हे सगळं एक्स्ट्राचं जे काम आहे ते आज काढून टाकायचं आहे चांगलं व्यवस्थित. आणि जसं तुम्हाला इथे दिसतंय, आता इथे मी गुलाबाची झाडं लावली, ती तुम्हाला दाखवली नाही. बेसिकली आम्हाला हा सगळा पोर्शन आता चांगला फंक्शनल करायचा आहे. पूर्ण चॅलेंज हे होतं की हे सगळे जे खिळे वगैरे होते ना, ते सगळं इथे आलेलं. म्हणजे तुम्हाला दिसत असेल कदाचित, हे बघा, हा जुना सोफा पण मी ठेवलेला आहे अजून. ह्याचं पण काहीतरी आपल्याला करायचं आहे, तर असाच मी फेकून नाही देणार आहे. सो आणि हा जो तुम्हाला परिसर दिसतोय, हे अगदी 8 फुटाची जागा आहे 2 घरांमध्ये. हे आपलं घर आहे, तर 8 फुटाची जागा आहे. आणि हा सगळा परिसर स्वच्छ करून घेतला छानपैकी. म्हणजे ह्याला कमीत कमी 5 ते 6 वेळा क्लीन केलेलं आहे, कमीत कमी सांगते आहे, ठीक आहे. तर अशी ही गोष्ट आहे. आणि आता इकडे हे बघा, छोटंसं एक टेबल ठेवलं आहे. मी थोडंसं पेंटिंगचं काम केलेलं, तर ते पण होतं. आणि हां, हे तुम्हाला मी दाखवत होते. आता मी हा हेअर कलर करणार आहे आणि तुम्ही मला सांगा हा झाल्यानंतर की कसा दिसतोय ते. मला जरा थोडंसं वेगळं वेगळं नवीन ट्राय करायला गोष्टी आवडतात. तर बघूया. तर चला, आजचा हा व्लॉग आहे तो खूप छोटा व्लॉग आहे तसं. तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळे खूप छान राहा, मस्त राहा, खात पीत राहा आणि आयुष्य एन्जॉय करत राहा. येते मी. बाय बाय.